बिटकरी हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना हे सांगितलं तर बरं होईल. प्रशांत कोरडकर याला सोडवायला आलिशान गाड्या येतात. या गाड्या कोण पुरवतात असा सवाल दानवे यांनी उपस्थित केलाय. त्यांना हे सांगितलं तर बरं होईल, कारण आम्ही म्हटलं तर पुन्हा मग विरोधी पक्ष ओढतच असतो म्हणतात. पण तू कोरडकरांना सोडायला आलिशान गाड्या येतात, कोण पुरवतं गाड्या? विमानतळावर सोडलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सोलापूरकरला तर कोणी धक्का पण नाही लावलेला. आणि मग तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, सत्ताधारी पक्ष जर अशा मागण्या करत असेल तर मला वाटतं तुम्हाला त्याच्यात कोणीतरी विचारत नाही किंवा तुम्ही डुप्लिकेट बोलता. अशा दोन्हीपैकी एक त्याच्यातली बाजू होऊ शकते. ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो. तुलसी गवार यांच्या विधानाने चांगलंच राजकारण तापलेलं आहे. हे तर आपण वारंवार सांगतोय, की ईव्हीएम हॅक करता येतं. आता मला असं वाटतं ज्या अमेरिकेच्या आहे गृह विभागाच्या, त्यांनी हे सांगितल्यावर पुन्हा त्याच्यावर चर्चा होते. परंतु आम्ही विधानसभा निवडणुकीपासून वारंवार सांगतो आहे की या महाराष्ट्रात वातावरण वेगळं असताना निकाल वेगळे लागले. हरियाणातही असंच झालं. आणि म्हणून ईव्हीएम होऊ द्या ना. जर होत नसेल तर आपण खुली जे जनतेची मागणी बॅलेटवर निवडणूक व्हावी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची नोटीस आलेली आहे, ज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी हे प्रमुख भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएट जनरल लिमिटेड या कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याची नोटीस आलेली आहे. असं त्यांना त्याला का शेअर होल्डर अनेक लोक असतात. काही दिवसापूर्वी चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य दिलं की अंबादास दानवेला मी मोठं केलं. परंतु काय केलं? चंद्रकांत खैरे म्हणाले की अंबादास दानवेला मी मोठं केलेलं आहे. बरं, मग काय सांगायचं? मी काय नाही सांगत. मी सांगितलं. मंत्री गुलाबराव पाटलांचं एक वक्तव्य कालचं जिल्हा परिषद शाळेमध्ये, आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. मला वाटतं गद्दारीची सवय विद्यार्थ्यांना लावू नये, त्यांनी फोडाफोडीची लावू नये. काल आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे की हनुमान चालीसा पठणाला ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही अमरावतीत हनुमानाची मूर्तीची उभारणी केली. आणखी कर म्हणा 10 ठिकाण. काल एकनाथ शिंदेने अजित पवारची तक्रार अमित शहा केली आहे. माहीत नाही मला. आज संजना घारे यांनी ठाकरे गटातून आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला. संजना घारे हो. शिवसेनेचे प्रवक्ते. कधी आज केलं? माहीत नाही मला. तर बीड नगर परिषदेच्या लेखापालाला जीवे मारण्याची धमकी संदीप क्षीरसागरांनी दिल्याचा आरोप होतोय. स्वतः लेखापालांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे तक्रार केली आहे. वाटतं अधिकारी मनमानी पद्धतीनं वागत असतील तर एखाद्या दिवस लोकप्रतिनिधीच्या संयमाचा स्फोट होऊ शकतो. तो जर संदीप क्षीरसागरचा झाला असेल तर मला असं वाटत नाही काही वाव काय. काल अमित शहा दौऱ्यावरती होते. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली, मात्र अजित पवारांना दूर राहावं. असं नसतं ते. असं दूर आणि जवळ नसतं. वेळेचं पाहून करत असतात. उगाच प्रत्येकाच्यात राजकारणाला काय अर्थ नाही. तुमच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी असं म्हटलं आहे की भरत गोगावलेच नाही तर एकनाथ शिंदे यांचं सुद्धा आता चंबू गव्हाळ गुंडाळायला भाजपने सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांची गोची करून त्यांना सुद्धा भाजपला लवकर घरचा रस्ता दाखवणार आहे. आता दाखवलं, त्यांनी बोलले ना, तसं हो ही प्रार्थना. अर्थ खात्याच्या फायली मंजूर होत नाही म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे कुठेतरी मला वाटत नाही सगळे मिळूनच या सगळ्या गोष्टी करतात. उगाच याची तक्रार त्याची तक्रारला काही अर्थ नाही आहे. सगळे मिळूनच हे करतात. त्याच्यात तेही सहभागी होतात. जसे यांच्या फायला अडवल्या जातात तसे यांच्याही काही गोष्टी अडवल्या जातात. वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि मोठे नेतेच करतात. त्याच्यामुळे कोणाची कोणी तक्रार करणं याला काही कोणताही अर्थ मला वाटत नाही.